नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आज आपल्यासाठी एक महत्त्वाची आणि आशादायक बातमी आहे. ती म्हणजे पीक विम्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. शेतकरी मित्रांनो, आता वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना वर्षभराच्या कष्टाची योग्य मदत मिळविण्यासाठी पीक विम्याची योजना एक महत्त्वाची पाऊल आहे. शेतकरी मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या, कारण त्यांनी केलेल्या अर्जावर अपेक्षित तो निर्णय येत नव्हता. परंतु आता शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. चला सविस्तर माहिती घेऊया जाणून, की या पीक विमा योजनेचा लाभ कसा आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने 34 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी मंजुरी दिली आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांना विविध कंपन्यांमार्फत फायनान्स उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने पंचायत समितीच्या माध्यमातून योजनेस मंजुरी दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळू शकते. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नव्हती. त्याचे नुकसान राज्य सरकारने भरून काढले नाही. शेतकरी मित्रांनो, आता सरकारने पीक विम्याच्या वितरणाचे कार्य प्रारंभ केलेले आहे. विविध जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांना अधिकृतपणे पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केलेली आहे. 9 कंपन्यांद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी माध्यमातून जमा केली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, मंजूर करण्यात आलेल्या पीक विमा योजनेसाठी हेक्टरी 12,500 ते 40,000 रुपये रक्कम मिळू शकते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या पिकाच्या प्रमाणावर, पिकाच्या नुकसानीच्या प्रमाणावर आणि इतर घटकांवर अधिकृत आहेत. शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना पद्धतीप्रमाणे विविध टप्प्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याची कागदपत्रे आणि नुकसान पाहणी नोंदवून त्यावर आधारित अधिकृत निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई मिळेल असं नाही, पण जास्तीत जास्त रक्कम देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 25% ग्रामीण मंजुरी मिळवलेल्या शेतकऱ्यांना बाकीच्या रकमेची वाट पाहावी लागेल. 25% ग्रामीण मंजुरी असलेल्या जिल्ह्याची यादी सध्या महाराष्ट्रात 5 जिल्हे 25% ग्रामीण मंजुरीसाठी पात्र ठरलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, त्यासाठी परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि सांगली जिल्हे समाविष्ट आहेत. या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा लाभ 25% ग्रामीण मान्य करण्यात आलेला आहे. यासाठी शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी काही महत्त्वाची प्रक्रिया पार करावी लागेल. तपासणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे पीक आणि नुकसान पाहणी अहवाल आधारावर रक्कम मंजूर केली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना पण आहे. डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी काही अटी आहेत. शेतकऱ्यांच्या खात्याला आधार कार्ड जोडलेले असणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, तसेच आधार कार्डच्या KYC म्हणजेच प्रक्रियेची पूर्तता झाली पाहिजे. हे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जर आधार कार्ड खात्यात लिंक नसेल किंवा KYC प्रक्रिया पूर्ण नसेल, तर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम मिळण्यात येणार नाही. शेतकरी मित्रांनो, यामुळे शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळवण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य असणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.